एक तास भाषण ऐका ना, हर्षवर्धन पाटलांचं मी ते सगळं सांगितलेलं आहे आणि मी त्यावेळेस तुम्हाला हेही भाषणात सांगितलेलं आहे की काही जण इकडं तिकडं जातात, निवडणुकाजवळ आल्यावर असले प्रकार चालतात. त्याच्या संदर्भामध्ये आमच्याकडे 40 आमदार असल्यामुळं आमच्यातले काही आमदार मला नवीन जे आमदार घ्यायचे, नवीन म्हणजे त्या जागा माझ्याकडे त्या कमी आहेत, त्यांच्याकडे जास्त आहेत, त्याच्यावर त्यांना घ्यायला खूप आहे. दादा रामराजे आज दिसले नाहीत दादा. रामराजेंनी मला काल फोन केला, त्यांनी मला सांगितलं मी मुंबईला येतोय, ते आज मुंबईला गेले. मी आज रात्री जाऊ शकणार नाही, पण उद्या अर्ली मॉर्निंग मुंबईला जाणार आहे. त्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांनी जे काय आजचं वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला त्यांनी वक्तव्य केलेल्याला माझे उत्तर त्याला बांधील नाही. मी माझ्या स्वतंत्र विचाराचा आहे, मी राज्याचा उपमुख्यमंत्री. मला जे काही सांगायचं होतं ते आता सभेत दादा सातारा त्याच्यामध्ये कुठलाही मुद्दा मी ठेवलेला नाही आहे. तिथं प्रत्येकाची वक्तव्य मागच्या काळात काय काय होती, पक्षांतर बंदी कसं होतं, आयाराम गायाराम, त्याच्याबद्दल ते स्वतः काय बोलले होते तुम्ही चॅनलवाल्यांनी दाखवलं, उन्नीस लोकांनी दाखवलेलं मी बघितलं. आणि आज ते तुमच्यावर काय बोलण्याची पाळी झाली दादा अजून काय. दादा सातारा जिल्ह्यामधला आज तुमचा मूड एकदम स्ट्रॉंग दिसला, ॲग्रेसिव्ह दिसला, याचा अर्थ नेमका काय? आमचा मूड ॲग्रेसिव्ह नाही. आम्ही ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना हे आमचं काम, हे आम्ही दिलेल्या योजना त्या पुढे चालू ठेवायचं असेल तर महायुतीचं सरकार निवडून आणण्याच्याकरता आपण आम्हाला सहकार्य करा, आपलं बहुमत आम्हाला द्या. आणि आम्ही गेल्या 5 वर्षात 2 वर्ष आम्हाला काम करता आलं नाही, 1 वर्ष करोनाचं, 1 वर्ष विरोधी पक्षाचं, 3 वर्षात जेवढं काही लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं करता येतील ती करण्याचा प्रयत्न. आणि इथं येत असताना आमची भूमिकाच मुळात सुसंस्कृत महाराष्ट्राला कशा पद्धतीनं राजकीय लोकांनी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे त्याची शिकवण स्वतः चव्हाण साहेबांनी दिली. माझ्याकडनं एक जरा चूक झाली होती मागं कधी बोलताना, तर त्याच्यावर मी त्या प्रायश्चित्त पण तिथे येऊन दिवसभर त्या ठिकाणी घेतलेलं होतं. मी ठरवलेलं विरोधकांच्या कुठल्याही गोष्टीला उत्तर द्यायचं नाही. मी फक्त आज एवढं मात्र महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला आणि आपल्याही मार्फत मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन, विरोधकांच्यावर आता कुठला मुद्दा राहिला नाही तर ते आधी असं म्हटलं की माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तात्पुरती आहे, त्याला काही पैसे मिळणार नाही, काही नाही, ती लोकांची दिशाभूल आहे. आम्ही ज्यावेळेस घोषणा केली ते जुलैचे पैसे दिले, ऑगस्टचे दिले, सप्टेंबरचे दिले, ऑक्टोबरचे दिले, नोव्हेंबरपर्यंतचे दिले. आमची मुदत आहे तिथपर्यंतचे पैसे पूर्णपणे आम्ही दिलेले. माझ्या मायमाऊली बहिणींना विचारलं त्यावेळेला नाना आमच्या सगळ्यांच्या अकाउंटला पैसे आले, काहींचे आलं नाही, त्याच्यामध्ये काही कागदपत्राची थोडीशी अपूर्णता आहे म्हणून ती राहिलेली. त्याकरता आम्ही ह्या योजना दिल्या. 5 भावांच्या करता दिलेले होते ते झिरोचं बिल मी तुमच्याच सातारच्या सभेत सांगितलेलं होतं, ते आम्ही द्यायला सुरुवात केली. तसंच इतर पण वेगवेगळ्या स्टायपंड द्यायला सुरुवात केली. याच्यामध्ये काय व्हायला लागलं, आता या सगळ्या योजना जायला लागल्या, त्यांना लाभार्थ्यांना मिळायला लागला, काही करोडमध्ये मिळायला लागलं आहे. 2.5 कोटी जवळपास महिला करोड त्याच्यात होत आल्या. आता एक कार्यक्रम आमचा परत आहे रायगडमध्ये, स्पष्ट चित्र दिसेल. पण ह्याच्यामध्ये जे भासवत आहे ते आता पगार होणार नाही, आता बिलं मिळणार नाही, आता आणखी काहीतरी सांगितलं बरोबर नाही. तरी पण 10 वेळेला असेल तर कार्यक्रम आर्थिक शिस्त कळते त्यांची एवढी नाही कळते. भाषणात तुम्ही म्हटला 40 बाकीच्या समोरच्यांना जुळव करावं लागणार, तसं नाही होत. त्याचा भाग एक सांगितलेला आहे. आता या 40मध्ये देखील काही जणांना असं वाटलं की आपण लोकशाही आणि प्रत्येक निवडणुकीत मी 2014ची निवडणूक याही निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा कनिष्ठ संपूर्ण देशभर आलेला होता. मोदी साहेब सत्तेवर आलेले होते. त्या काळात तिथलं नेतृत्व देवेंद्रजींच्यावर होतं. देवेंद्रजींनी अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण त्यांच्याकडे घेतले. आता त्याचे घेतलेल्यातलेच काही काही आता परत माघारी फिरलेली आहे. त्यांनी काय कदाचित हर्षवर्धन पाटलांना असं वाटलं असेल किंवा ती जागा सिटिंग आमदाराला जाईल, मग आपल्याला जागा मिळणार, असं काहीतरी प्रत्येकाला
आमदार पण व्हायचं आहे, प्रत्येकाला निवडून पण यायचं आहे, त्याच्याकरता जागाही पाहिजे. आता आम्ही 3 पक्ष मिळून एक जागा लढवतो. त्याच्यावर 3 पक्षातले कार्यकर्ते इच्छुक असतात, समोर पण 3 पक्ष मिळून एक जागा द्यायची. त्याच्यामध्ये नंतर प्रकाश आंबेडकरांनी पण जागा लढवली आहे, तिसरी शक्ती म्हणून कडू, त्याच्यानंतर तुमचा शेट्टी, राजीव शेट्टी आणि संभाजी महाराज हे पण लढवलं आहे. असे अनेक वेगवेगळे जण त्यांच्या तिसरी शक्ती, चौथी शक्ती, पाचवी शक्ती दादा पण एक आहे, मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे राहतील असा माझा दादा तुम्ही 2 आतापर्यंत जागा जाहीर केलेल्या आहेत. फलटणची एक जागा जाहीर केलेली आहे आणि आज मी सांगितलं की तुमच्या मनात जो उमेदवार असेल तो जागा. पहिल्यांदा ह्या जागा कुठल्या पक्षाला मिळतात आमच्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ती आली तर त्यामध्ये इथल्या कार्यकर्त्यांच्या दादा ताई निवडून आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील साहेबांनी सुप्तपणे त्यांना मदत केली असं जाहीरपणे स्टेजवर सांगितलं. दादा मध्ये तुम्ही भाषणामध्ये बोलला, भाषणामध्ये दादा